कृपा सिंधू स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आनंदी होणं वा असणं हा सहज स्वभाव आहे. दुःख कोणालाही नको असतं. मुळात दुःख निर्माणच का होतं? मी कोण आहे याचा शोध आणि बोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्व जगताचं मूळ अधिष्ठान आहे ते परमतत्व, ज्याला ओम, अल्लाह, भगवान, आकाशातील पिता अशा विविध नावाने संबोधतात. पण प्रथम ते एक तत्व आहे, आताही आहे आणि नंतरही तत्वच असणार आहे. हे परमतत्व निर्गुण निराकार आहे. याने मायाला जन्म दिला. माया श्रीराम, ही माया चराचर सृष्टीला व्यापून आहे. श्रीराम, माया, माया म्हणजे मोह, मोह म्हणजे लोभ, श्रीराम, लोभ म्हणजे आसक्ती. श्रीराम, ती या माणसाच्या ठाई असते. श्रीराम, श्रीराम, सर्व दुःखाचं मूळ कारण यातच आहे. श्रीराम, तेव्हा येतंय ना लक्षात? श्रीराम, तेव्हा असा मी, श्रीराम, मी म्हणजे द्रभावी. द्र, द्र म्हणजे द्रष्टा. श्रीराम, भी म्हणजे भावक. श्रीराम, आणि वी म्हणजे श्रीराम, विचारक. श्रीराम, म्हणजे अनुक्रमे द्र, श्रीराम, भा, वी. श्रीराम, 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 म्हणजे द्रष्टा, भावक, श्रीराम, विचारक. सुखी कसा होईल श्रीराम, याचा विचार करतात. श्रीराम, श्रीराम, तेव्हा विचार श्रीराम. करा, विचार करा, श्रीराम, विचार करा. श्रीराम, 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 वा, श्रीराम, आनंदाने जगण्याचा मंत्र काय तो समजला. श्रीराम, 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 खरंच छान. श्रीराम, आपल्या मुखातून श्रीराम. साक्षात भगवंत बोलल्याचा भास झाला. श्रीराम, आपली वाणी मधुर आणि रसाळ आहे. श्रीराम, आणि वेद आणि अध्यात्म श्रीराम. यांच्यावरील आपलं ज्ञान केवळ अलौकिक आहे महाराजा, श्रीराम. केवळ अलौकिक. आज आपलं प्रवचन ऐकून आम्ही धन्य झालो. श्रीराम, अहो, श्रीराम. तुमच्यासाठी हे नवं असेल, पण आम्हास नाही. श्रीराम, अध्यात्म आणि वेदांत श्रीराम, यावर आमचं प्रभुत्व फार पूर्वीपासून आहे, अगदी श्रीराम. पूर्वजांपासून. हो, पण आम्ही श्रीराम. तेवढ्यावरच थांबलो नाही. त्याला श्रेष्ठत्व श्रीराम. प्राप्त करून दिलं. आमचा स्वतंत्र ठसा उमटवला. श्रीराम, तुम्ही तर सामान्य जन आहात. श्रीराम, तुम्ही आमचं प्रवचन ऐकून भारावून जाता, यात श्रीराम. नवलते काय? पण आम्हाला खात्री आहे, श्रीराम, आम्ही अगदी घनघोर जंगलात जरी श्रीराम. प्रवचन केलं तरी तिकडचे आलम प्राणी मात्र आमचं प्रवचन ऐकून गुंग होऊन जातील. श्रीराम, आपण ऐकतो ना, श्रीकृष्ण पावा श्रीराम. वाजवत असे आणि सर्व प्राणीजन श्रीराम. ते दैवी सूर धुंद होऊन ऐकत असत. श्रीराम, अगदी तसंच बरं का? श्रीराम, श्रीराम, पटतंय ना मी काय बोलतो ते? श्रीराम, खरंच आपल्यासारख्यांच्या पायाचं श्रीराम. तीर्थच घ्यायला हवं. श्रीराम, 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 श्रीराम. काय ग हरिबाई, तू अशी कोपऱ्यात का बसून आहेस? ही भक्त मंडळी पाहिलीस कशी भारावून गेलेत? ती आमच्या अमोघ वाणीने ती भारावून गेलेत. श्रीराम, अगं मग तू एवढी अलिप्त कशी राहू शकतेस? कानानं बहिरी आहेस? हा, आता श्रवण दोष असेल तर काहीच. नाबा, छान ऐकू येतं की मला. अगं मग माझ्या प्रवचनाला का नाही आलीस? मी मी काय करू ऐकून?
काय करू काय. अगं ज्ञानामृत आहे ते. तुझं अख्खं आयुष्य बदलून टाकायची क्षमता आहे त्यात. नाबा, मी एक साधी बाई आहे. मी हाय तशीच मला राहू दे. मला ते प्रवचन वगैरे काय कळत नाही. त्यातले जडजड शब्द माझ्या गळी उतरत नाही. आणि स्पष्टच सांगायचं ना तर ते प्रवचन आहे त्यातलं अमृत वगैरे मला काही दिसत नाही. तुमचं प्रवचन मला खूप वरवरचं आणि अगदी खोटं वाटतं. माझं प्रवचन तुला खोटं वाटतं? काय 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 कळतं काय तुला अध्यात्मातलं? अरे तुझी लायकी तर आहे काय अध्यात्म समजून घेण्याची? तेच म्हणते मी, माझी कुठली आली एवढी लायकी? आणि जे आपल्याला कळत नाही ते मी कसं वाखाणू? मला आपलं स्वामींचं साधं सोपं अध्यात्म कळतं आणि तेच वळतं. त्यांचं अध्यात्म जीवाला कसं गोड वाटतं. म्हणून तू आमच्यासारख्या विद्वानांचा अपमान करतेस आणि त्या स्वामी समर्थाचा उदो करतेस. तुला काडीची अक्कल नाही हे सिद्ध केलंच आहेस तू आणि आता अक्कल पाजळतेस इथे. बाबा सबनीस, काय या क्षुद्रबाईशी वादविवाद करताय? शास्त्री, आमच्यापेक्षा हिला तो स्वामी समर्थ महान वाटतो. हिला आमचं प्रवचन समजतच नाही. खोर खोर अपमान आहे आमचा. ओ बाबा, कुठे या बाईच्या नादाला लागताय? हा मूर्ख बाई आहे ती. आणि त्या गोसावड्याचं जर काय सांगावं. वेडा आहे तो, ठार वेडा. आणि त्यांनी या सगळ्या भोळ्या बाबड्या लोकांना वेड लावले. स्वतः एकतर नग्न अवस्थेत काय फिरतो, वेडे वाकडे चाळे काय करतो. आणि ही सगळी भोळी बाबडी जनता त्याला परमेश्वर समजते, स्वामी समजते. काय काय त्याचे चोचले, त्याचे उपदेश काय मानतात, त्याला नमस्कार काय करतात. अरे 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 अरे. हे बघा, स्वामींबद्दल मी वाटेल ते ऐकून नाही घेणार. अरे वा, मग या स्वामीचं खरं रूप काय ते एकदा कळू दे तरी तुम्हाला. या तुमच्यासारख्या भोळ्या भावड्यांनी जे चढवून ठेवलं ना त्याच्यामुळेच तो सवकलाय. स्वतःला काय परमेश्वर समजायला लागलाय. वेदांत अध्यात्म कशाशी खातात हे त्याला माहिती तरी आहे का? लीला दाखवतो म्हणे, चमत्कार करतो म्हणे. अहो कसलं काय हो, भोंदू आहे भोंदू. स्वामींबद्दल वाटेल ते बोलू नका. ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. पाहिलं पाहिलं त्या स्वामींच्या किती नादाला लागलेत ते. त्याच्याबद्दल एक शब्द अवाक्षर काढायची चोरी हो बाबा हो. लगेच बघा नाकाला कशा मिरच्या झोमतात त्या. चला बाबा हो, तुमच्यासारख्या विद्वान माणसांनी असल्या मूर्खांच्या संगतीत राहू नये. त्यापेक्षा आमच्यासारख्या विद्वानांच्या संगतीत राहावं. चला या. श्रीराम 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 श्रीराम. हे काय चाललंय काय शास्त्री? जो पाहावं तो त्या स्वामींचे गोडवे गातोय. कोण आहे कोण हा स्वामी? कसला स्वामी आणि कसलं काय ढोंगी आहे तो ढोंगी. अहो लोकांना वेळ लावणं म्हणजे काय श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासारखं होत नाही. लहान मुलं सुद्धा वेडे चाळे करतात, लोकांना वेड करतात. म्हणजे काय ते ज्ञानी होत नाहीत नाही का? काय नाही हो, ढोंगी आहे स्वामी. काहीतरी भगवे कपडे घालून फिरतो, वेडे वाकडे हातवारे काय करतो, चमत्कार काय करतो आणि लोक भूलतात. पण जो तो त्याचेच गोडवे गातोय. अहो तेच तर दुःख आहे ना. मला वाटत होतं की त्या स्वामीच्या विरोधामध्ये मी एकटाच आहे की काय, पण आता तुम्ही आहात माझ्या बरोबर. बरं वाटलं. आपल्यासारखे बुद्धिमान लोक असताना या गोसावड्याची मिराजदारी संपवणं काही अशक्य नाहीये. एकदा त्याचा आणि आमचा समोरासमोर सामना व्हायला हवा. आमच्या बरोबर वेदांतावर चर्चा करू देत, मग पाहायचं काय अक्कल पाजळतो ते. पण तो स्वामी राम मंदिरात येतच नाही कधी. येईल येईल, परवाच येणार आहे तो. तुम्हाला कसं माहित?
सबनीस आम्ही त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहोत. या स्वामीचा नेम आहे, दर हनुमान जयंतीला तो राम मंदिरामध्ये येतो. आणि परवाच आहे हनुमान जयंती, त्यामुळे तो नक्की येणार. मग जुळलाच. परवाच माझं प्रवचन आहे मंदिरात. येऊन दे स्वामीला, मग बघतोच. नुसतं बघू नका, चारी मुंडे असंच चित करा त्याला की तोंड काळ करून गावातून पळ काढला पाहिजे त्याने. प्रभू रामचंद्राच्या साक्षीनच त्याचे धिंडवडे काढा. कळलं सबनीस? चला. श्रीराम श्रीराम. हरिबाई, हात जोडले पाहिजे तो तुमच्या पुढे. काय बाबा, मी काय केलं असं? अगं केवढं मोठं धाडस केलंस तू. अगं बाबा सबनीसांसारख्या एका विद्वान महंताशी तू वाद घालत होतीस. अगं किती थोर विद्वान पंडित आहेत ते. अगं ते त्यांचं वेदशास्त्रातलं ज्ञान अगाध आहे ते. कुणी आव्हान देऊ शकत नाही त्याला. आणि शिवाय त्यांची मधुर रसाळ वाणी, अगं ऐकणारा अगदी हरवून जातो. त्यांचे ते मोठे मोठे शब्द मला नाही कळत. त्यांची वाणी रसाळ असेल, पण ती कानातून मनापर्यंत नाही पोचत. आमच्या स्वामींचं तसं नाही. त्यांचं साधं सोपं सांगणं अगदी कानातून हृदयापर्यंत जाऊन भिडतं आणि तिथेच घर करून राहतं. ते आम्हाला प्रत्यक्ष शिकवतात. अरे नुसता आंबा दाखवला म्हणून त्याची गोडी नाही कळत. त्यासाठी आंबा खावा लागतो आणि स्वामी आम्हाला आंबा खाऊ घालतात. मग आता फोड करून सांगशील? 2 वर्षापूर्वीची गोष्ट. मला एक स्वप्न पडलं. माझ्या घरी रामराया येणार आहेत आणि माझ्या हातून बोरं खाणार आहेत. श्रीराम श्रीराम. सकाळ सरली, दुपार उलटून गेली, मध्यान्ही झाली, तरी अजून प्रभू श्रीराम आले नाहीत. काल रात्री तर प्रत्यक्ष भेट होईल असंच म्हणाले होते. आता तर संध्याकाळी उलटून चालली. वाट पाहून पाहून डोळे शिणले. प्रभू रामराया, ताकद संपली आता, संपली. श्रीराम. हरिबाई, मी आलोय. स्वामी, स्वामी नमस्कार करते. या ना, आत या. हरिबाई, काय झालं? चेहरा असा उतरलेला का? नेहमी आम्ही येतो तेव्हा तुझा चेहरा कसा फुलानं भरलेल्या परडीसारखा प्रसन्न असतो. मृदू भाषेनी आणि सुहास्य वदनानी तू आमचं स्वागत करतेस. मग आज काय झालं तुला? नेहमी सारखं स्वागत नाही केलंस आमचं. तुमच्यापासून काय लपवायचं स्वामी? मी खरं तर दुसऱ्याच कुणाची तरी वाट बघत होते.
कुणाची वाट बघत होतीस? माझ्या प्रभू रामचंद्राची. काल रात्री स्वप्नात येऊन त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी तुझ्या घरी येणार आहे. मी त्यांचीच वाट बघत होते. अगं मग आम्ही आलोत ना. असं समज की प्रभू रामचंद्रच तुझ्या घरी आलेत. नाही स्वामी, आयुष्यभर ज्या रामचंद्रांचं मी नाव घेतलं ते तुमच्यासारखे नव्हते दिसत. पण असू दे, मी तुमच्यासाठी पाणी आणते. हरिबाई, असा दिसतो का तुझा रामराया? स्वामी, स्वामी बसा ना, बसा. हे घ्या स्वामी. हरिबाई, परमेश्वराच्या रूपावर जाऊ नकोस, त्याच्या स्वरूपाकडे पहा. आम्हीच श्री प्रभू रामचंद्र आहोत. आम्हीच श्रीकृष्ण आहोत. आम्हीच शिवशंकर आहोत. आम्ही सगळीकडे व्यापून उरलो आहोत. असे आमचे स्वामी समर्थ. तुझ्या बाबांनी नुसतं आख्यान सांगितलं, शबरीच्या आणि रामाच्या कथा सांगितल्या, पण स्वामींनी मला शबरी केलं, माझ्या हातून बोरं खाल्ली आणि मला प्रत्यक्ष रामदर्शन घडवलं. मग तूच सांग मला, मी कुणाला मोठं म्हणायचं? हे नुसते शब्दांच्या डबक्यात डुबणाऱ्या ना, की प्रत्यक्ष समुद्रात कसं पोहायचं हे शिकवणाऱ्या ना? सांग बघू. खरंच स्वामी समर्थ खरंच खूप खूप महान आहेत. बघ, तुला कळते, पण या मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. ही लोक स्वामींचा अपमान करतात, त्यांना घालून पाडून बोलतात. मला नाही ते सहन होत. माझं मन दुःखी कष्टी होतं. मी हा अपमान नाही सहन करू शकत. मी आत्ताच्या आता स्वामींकडे जाते आणि या सगळ्याची तक्रार करते. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो 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 शंभो. स्वामी, काय हरिबाई, कुणाचं गारहाडं घेऊन आलीस? स्वामी मला ठाऊक आहे, तुम्हाला सगळं काही कळतं. तुमच्यापासून काही लपून राहिलेलं नाही. तरी पण मला तुमच्याकडे तक्रार करायची आहे. ते बाबा सबनीस आणि नारायण शास्त्री आहेत ना, ते तुमच्याबद्दल वाटेल ते बोलतात. तुमची निंदा नालस्ती करतात, तुम्हाला हिणवतात. अगं बोलू देत की. त्यांच्या शब्दांनी आम्हाला भोकं पडतायत का? काय फरक पडतोय त्यांनी काय फरक पडतोय का आम्हाला? सांग ना. अगं जो तो आपल्या आकलन शक्तीप्रमाणे बुद्धीप्रमाणे चालतो, बोलतो, वागतो. आपल्याला काय फरक पडतोय त्यांनी? पण त्यांना कळत कसं नाही? तेवढे मोठे विद्वान आहेत ना. अगं तुला जे कळतं तेवढं सुद्धा त्यांना कळत नाही. अगं कुणाबद्दलही वाईट बोलू नये, चिंतू नये, हे तुला कळतं, पण त्यांना कळत नाही. पण असं का स्वामी? अगं मी कोण आहे हे तू पाहिलंयस, त्यांनी नाही. बुद्धीचे नुसते डांगोरे पिटून चालत नाही, तेवढी पोच असावी लागते. तरी स्वामी, त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. त्यांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे. वेळ आली की ज्याला त्याला आपसूक सत्य काय ते कळतं. अगं गर्वाचे घर खाली असते,
हे दाखवून देण्यासाठी आपण ते घर पाडायची आवश्यकता नसते. वेळ आली की त्या त्या माणसाला ते बरोबर कळतं. पण वेळ आत्ताच का नाही येत? अगं, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. त्यासाठी ती वेळ यावी लागते. सगळं काही पूर्वनियोजित असतं. कुणी किती निंदा करावी, कुणी किती अहंकार बाळगावा, तो किती काळ बाळगावा, कधी समर्पित व्हावं, सगळं ठरलेलं असतं. ज्याचे त्याचे भोग आहेत ते वेळेआधी संपवू म्हटले तर पुढच्या जन्मात भोगावे लागतील. ठीक आहे, हनुमान जयंतीला मी मंदिरात येतोय, त्याची तयारी कर जा. होय स्वामी. असा हा अनुभवक ज्ञाता किंवा भोगता होतो. आणि मग श म्हणजे शारीरिक स्थूल स्वरूपात, द्र म्हणजे द्रष्टा म्हणून जगासमोर येतो. करशंभो हे गिरिजापती भवानी शंकर. आणि द्र म्हणजे द्रष्टा होतो. आलं का काही तुमच्या लक्षात? अरे आता का बोलती बंद झाली? स्वामी, आज द्याच तुम्ही तुमच्या ज्ञानाची कसोटी. देणार का कसोटी? कसोटी? कसली कसोटी? म्हणजे काय करायचं मी? हे बाबा सबनीस यांच्या बरोबर वेदशास्त्र आणि अध्यात्म या विषयावर चर्चा करायची. होऊन जाऊन दे. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकूया आपण. काय स्वामी, आहे का तयारी? करायची का सुरुवात? तयार आहात ना तुम्ही? मी काय बोलणार वेद आणि पुराणांवर? त्यातलं मला काय कळतंय का? पण तुमच्या भक्तांना तर असं वाटतं की तुम्हाला सगळंच कळतं, तुम्हाला सर्व ज्ञान आहे, तुम्ही सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहात. मग आता का गप्प झालात? होऊन जाऊन द्यास. तुमच्या भक्तांना तुमच्या विद्वत्तेवर, तुमच्या क्षमतेवर फार विश्वास आहे ना? मग दाखवून द्या की आता. होऊन जाऊन द्या. तुम्ही किती पाण्यात आहात ते कळेलच सर्वांना. शास्त्री बुवा, स्वामींसमोर असं बोलायला तुमची जीभ ददावते तरी कशी? काय बोलताय तुम्ही? सत्य तेच बोलतोय मी. आता तुमचे स्वामी आता का काचकूच करतायत? बोलती का बंद झाली त्यांची? करा की म्हणावं सामना. कळू दे तरी त्यांना किती कळतंय ते वेद आणि पुराणांमधलं. कसल्या कसल्या लीला दाखवता म्हणे. आता माझ्याशी वेदांतावर चर्चा करून तुमची लीला दाखवा की. तेच तर, दाखवा की लीला. नेहमीसारखा एखादा चमत्कार करून. एरवी थातूर मातूर खेळ करून लोकांना गंडा घालत असता. आता चालवा की ते अस्त्र. सगळं झूट आहे, काही खरं नाही. भोंदू स्वामी आहे, भोंदू. ह्यांच्यासारख्या आडाण्यांना फसवायचं आणि स्वतःला मोठा स्वामी साधू संत म्हणून घ्यायचं. शास्त्री बुवा, बस करा आता. आमचे स्वामी कोण आहेत हे अजून कळलं नाही तुम्हाला. त्यांना या जगातलंच नाही तर त्याच्या पलीकडचं सुद्धा कळतं.
प्रत्यक्ष ईश्वर आहेत ते. त्यांना असा अर्वाच्य बोलून पापाचे धनी होऊ नका. पाहिलं, इतकी जिरली तरी अजून त्यांचं समाधान होत नाही. बघा तरी यांची अंधनिष्ठा. हा स्वामी शेपूट घालून पळायला बघतोय आणि हे लोक अजूनही तेच आख्यान लावून बसले, स्वामी स्वामी स्वामी. जीभ आवरा तुमची. स्वामी काही बोलत नाही म्हणून वाटेल तर बोलत सुटाल. त्यांच्या वाट्याला जाल ना तर भस्म होईल तुमचं. स्वामींची नालस्ती कराल तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. पश्चाताप तो तर तुम्हाला करावा लागेल. या स्वामीचा जप करताना मग आता करा पश्चाताप. झालं तुमचं बोलून. आता आमची वामकुक्षेची वेळ झाली आहे. आम्ही निघतो आता. स्वामी स्वामी पळाला भोंदू स्वामी. हा पळपुटेपणा. आता स्वतःवर डाव उलटला तसा पळून गेला तुमचा स्वामी. काय नाहीतर काय, परीक्षा द्यायची वेळ आली तेव्हा कसा पळून गेला भोंदू स्वामी. वैद्यभाऊ आहेत का? नाही आहे, ते शेजारच्या गावी गेले आहे. शेजारच्या गावी गेले? होय. बर बर. अरे देवा, ओ शास्त्री, आता काय करायचं? काळजी करू नका, मांत्रिक बुवा आहे, ते नक्की बेशुद्ध होतील. अरे चला रे, या. चला चला. आणा रे, आणा. सबनीस या. शास्त्री काहीतरी करावं. काळजी करू नका, मी आहे ना. मांत्रिक बुवा. अरे हा, म्हैसोबाच्या जत्रेला गेले असतील. सगळे मांत्रिक जमतात ना तिकडे. अरे देवा, माझं काय होणार? अरे बापरे, आता काय करायचं? काय काळजी करू नका, काहीतरी उपाय नक्की सापडेल. आता एकच उपाय आहे. आता याला फक्त स्वामी समर्थच वाचवू शकतात. फक्त स्वामी समर्थ. तो भोंदू स्वामी काय करणार आहे? अजिबात नाही, मी येणार नाही त्यांच्याकडे. हे बघा शास्त्री, स्वामी माझे प्राण वाचवणार असतील ना तर मला घेऊन चला त्यांच्याकडे. मला घेऊन चला स्वामींकडे. हो सबनीस, काय तो जीव वाचवणार तुमचा भोंदू स्वामी? मला घेऊन चला स्वामी समर्थांकडे. मला घेऊन चला स्वामी समर्थ. अरे माझं ऐका. अरे त्या भोंदू स्वामीकडे जाऊ नका, ऐका माझं. बघूया तरी हा स्वामी समर्थ काय करतो. स्वामी मला माफ करा. स्वामी मला वाचवा स्वामी. अरे प्रत्यक्ष ज्ञानसूर्य
आमचे शरण धरतोय. माझा जीव वाचवा स्वामी, मला माफ करा. काय सबनीस, काय झालं? स्वामी 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 मला साप चावलाय स्वामी. स्वामी माझ्या सापाचं विष उतरवा स्वामी. विषावर उतारा हवाय म्हणून तू आमच्याकडे आलायस. अरे पण आम्ही काय करणार? अरे आम्ही लीला करतो, चमत्कार करतो, असं तुझंच म्हणणं आहे ना? अरे पण आम्हाला त्यातलं काही कळत नाही बाबा. आम्हाला वेद पुराण काही कळत नाही. आम्ही नालायक आहोत. आमच्या लीला चमत्कार सगळं खोट आहे असं तूच म्हणतोस ना? आम्ही भोंदू आहोत. नाही हो, चुकलं स्वामी. तेव्हा आता आम्ही तुला कसं बरं करणार? नाही स्वामी, स्वामी आता तुम्हीच मला यातून वाचवू शकता स्वामी. स्वामी फक्त तुमचाच आधार आहे स्वामी. स्वामी स्वामी प्राण कंठाशी आले स्वामी. स्वामी ही बुद्धी आता होते तुला? कुठे गेला तो तुझ्या पांडित्याचा तोरा? आता तुझ्या अहंकाराचं काय झालं रे बाबा? आणि तुझा वेदांत याचाही विसर पडला तुला? अरे लोकांना वेदांतावरचं प्रवचन देतोस ना तू? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अरे अशी गत आहे तुझी. अरे अशी नुसती पोपटपंची करून देव भेटत नसतो. अध्यात्म काय, वेदांत काय, पहिला धडा आहे. अहंकार धरू नका. अरे अहंकार सुटला नाही तर देव भेटेल कसा? अहंकार, मीपणा पक्व फळासारखा गळून पडायला हवा. नुसतं हे पुस्तकी पांडित्य, पोपटपंची काय कामाची? खरं अध्यात्म काय ते आधी जाणून घ्या. अरे अध्यात्म म्हणजे केवळ पोकळ शब्दांचे बुडबुडे नव्हेत. अरे नुसतं बोलभानपणा नव्हे, तर स्वतः अनुभव घेणे. परमेश्वराच्या अस्तित्वाचं प्रत्यंतर घेणे. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चालती चार आम्हा पुढे, असं तुक्या म्हणून गेलाय. ते काय उगीच काय? आधी ईश्वराचं अस्तित्व जाणवायला हवं, त्याच्याशी तादात्म्य व्हायला हवं, त्याच्याशी एकरूप व्हायला हवं. स्वामी स्वामी माझी चूक झाली स्वामी. स्वामी मी पुन्हा कधी गर्व धरणार नाही स्वामी. स्वामी मला माफ करा स्वामी. स्वामी मला माफ करा स्वामी. स्वामी स्वामी या सापाचं विष उतरवा स्वामी. स्वामी मला साप चावलाय. साप चावलाय? कुठे दाखव स्वामी. स्वामी ठीक आहे, झाले. एक ताट घेऊन ये. स्वामी फार वेद नव्हते स्वामी. स्वामी मला वाचवा स्वामी. स्वामी ठेवते ताट तिकडे, पायाच्या बाजूला ठेव. सबनीस, तुमचा सापानी दंश केलेला पाय तिथे ठेवा.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी स्वामी 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 समर्थ महाराज की समजलं आता? झालं समाधान? स्वामी क्षमा करा स्वामी. परमेश्वरी सत्तेविषयी कधीही शंका घेऊ नये. ब्रह्मांड अरे होत्याचं नव्हतं करायची ताकद असते परमेश्वरात. अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ येऊ नकोस. महाराज की. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी 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 अगं अगं लक्ष कुठं आहे तुझं? मगापासून मी बघते तर तुझं सगळं लक्ष सारखं चुलीतच. आई पारायण करतेस ना तू? अगं ही कार्टी मला पारायण करून देतील तर ना. उच्छाद मांडलाय नुसता. जा आवर त्यांना जरा लवकर आधी. बघ आता तूच म्हणतेस की स्वयंपाकात जीव ओतून करावा म्हणजे चांगला होतो. माझं सगळं लक्ष इथे आहे ग. बरं मी बाहेर गेले आणि इथे काही गडबड झाली म्हणजे माझा भात करपायचा बाई. हा काही करपत नाही भात बीत. जा जा तिकडे ते चोळप्पाला जाऊन सांग त्यांना म्हणा आवर तरी. तेवढं तरी करशील? बरं बाई ह्यांना सांगू म्हणतेस? ठीक आहे बघते सांगून. हे बघ नुसतं सांगू नकोस. चोळप्पाला म्हणावं तुमची सासू पारायणाला बसलीये त्यात व्यत्यय येतोय. ताबडतोब आवाज बंद झाला पाहिजे. आता ह्यांना आधी शोधलं पाहिजे. बरं बघते थांब. लवकर जा लवकर जा. इथं माझा खोळंबा होतोय नुसता. सायासना करता व्यचार. स्वामी जिंकायचं तो नेम अचूक हवा. त्याकरता लक्ष केंद्रित करता यायला हवं. नाहीतर असं होतं. स्वामी काय झालं? अहो पोरांबरोबर मातीत बसून खेळताय कसले आणि किती आरडाओरडा चाललाय. आता खेळ आहे म्हटल्यावर गलका होणारच. काय रे पोरांनो? त्याच्याशिवाय खेळायला मजा कशी काय येणार? अहो पण आतमध्ये आईचं पारायण चाललंय. असं मग मी काय करू? तुमच्या आवाजामुळे तिचं लक्ष नाही लागत आहे. काय ग तुझी आई पारायण करते ना. देवाचं नाव घेताना इतर गोष्टी ऐकू कशा येतात? इतर गोष्टींकडे लक्ष कसं जातं? तुमच्या ह्या गोंगाटामुळे तिला फार त्रास होतोय. कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. तेच मी या मुलांना सांगतोय. काय रे? आणि परमेश्वराचं नाव घेताना ती सर्वोच्च पातळीवरची हवी. कारण आपण भगवंताच्या चरणी पूर्णपणे समर्पित होत असतो. मला यातलं काही कळत नाही. मला फक्त एवढं कळतंय की तुमच्या ह्या आवाजाचा आईला त्रास होतोय. त्यावेळेला 2 घटका फक्त शांत राहावं. 2 घटका? ते कसं काय? होय स्वामी आईचं पारायण होत आलंय आणि त्याचं आज उद्यापन आहे. त्याच्याकरताचा स्वयंपाकही होत आलाय. एकदा का नैवेद्य दाखवलं ना की तुम्हाला काय हवं ते करा. बोल. आता तू म्हणतेस म्हणून मी थोडा वेळ गप्प बसतो. पण जे काही करायचं ते लवकर आटप. कारण फार वेळ थांबायला नाहीये आमच्याकडे. मला या मुलांबरोबर गोट्या खेळायच्या आहेत. लवकर आटपा. बरं बरं. आई आता पटापट आवर बरं तुझं पारायण. मोठ्या मुश्किलीने स्वामींना थोपवलंय पण ही शांतता आऊट घटकेचीच आहे. मी सांगून ठेवती. हा तुका उघडी नेत्रपाती तो पुढे उभा रुक्मिणीपती दिव्य कुंडले कानी तळपती मकराकृती सुधाळ. शी बाबा आजोबा अजून आपण किती वेळ या गुळाच्या ढेपे सारखं बसणार आहोत. चला ना खेळूया. खेळूया काय खेळूया? अरे आत्ता काकू दम देऊन गेली आहे ना. थोडा वेळ कळ काढा. मग आहेत आपला खेळ. स्वामी हे आमचे स्नेही वामन बडोदेकर.
आपल्या दर्शनासाठी आलेत. काय रे, असा डोळे फाडून बघतोयस काय आमच्याकडे? आम्ही हे असे धुळीत बसलोत, धुळीने माखलोत म्हणून दर्शन देण्याजोगे वाटत नाही काय तुला? अरे आमचं या मातीशी नातं जुळलेलं आहे, आमची नाळ आहे या मातीत. काय झालं तुला? आजोबा खूप भूक लागलीये. भूक लागली होय? खेळून पोट नाही भरलं? थांब थांब, मी खाऊ आणतो ना तुमच्यासाठी. स्वामी आपण थांबा, मी आण. तू कशाला? माझे हात काय मोडलेत? अगं ये, झालं का तुझं? नैवेद्य तयार झाला का? आटोपलं हो माझं पारायण. होय, माझा स्वयंपाकही झालाय. फक्त एवढा वास्तूचा नैवेद्य दाखवून आले मी. छान छान. आले हा आई. आले स्वामी. अहो स्वामी काय केलं ते? अहो मी आज पारायणाचं उद्यापन ठेवलं होतं घरामध्ये. सोहळ्यातला नैवेद्य होता, सगळ्याचा तुम्ही बट्ट्याबोळ करून टाकलात. मी काय बट्ट्याबोळ केला? मी तर फक्त हे अन्न घेतलं. बर, पारायण करते, कुठची पोथी वाचते? तुकारामाची. काय ग, तुकारामाची पोथी वाचतेस? मग पोथी नुसती वाचलीस, त्यामधून काही शिकलीस की नाही? अन्न नुसतंच चावलंस, ते गिळलं नाहीस तर अंगाला लागेल का? मग अगं तुकारामांनी आयुष्यभर शिकवण दिली, अंधश्रद्धा सोवळं यांच्या नादाला लागू नकात. आणि तू या सोवळ्या ओळ्यासाठी जीव पाखडतेस. नुसत्या पोथ्या वाचून अध्यात्म येत नसतं, त्यासाठी त्याच्यामध्ये लिहिलेलं आचरणात आणावं लागतं, आत्मसात करावं लागतं. कळलं? स्वामी, अहो प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते, आणि तुम्हाला काही हवं होतं तर मला सांगायचं ना, मी दिलं असतं. तू कोण? आम्ही या घराचे मालक आहोत. आमच्या मर्जीला येईल तेव्हा आम्ही आमच्या हातानं हवं ते हवं तसं घेऊ. सोळ्या, आता तुझ्या घरातलं आम्हाला काही हवं असेल तर हिची परवानगी घ्यावी लागेल. आम्ही कोणाच्या हुकमाचे ताबेदार नाही. आम्हाला हवं ते आम्ही हवं तेव्हा घेऊ. आम्हाला काही हे मान्य नाही. नपेक्षा आम्ही आपल्या इथून निघून जातो. माफ करा स्वामी, माफ करा. चूक झाली तिच्याकडून. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. हो, हे घर तुमचंच आहे. तुम्ही कराल ते आम्हाला मान्य. मान्य आहे म्हणजे मान्य करावं लागेल. रोजच झाले तुझ्या स्वामींचं आता हे. कशाची म्हणून चाड उरलेली नाहीये त्यांना. केव्हाही उठायचं, पारोशाने कशालाही शिवायचं, मनाला येईल तसं करायचं. रोज नवा उद्योग करून ठेवतायत ते. खरंय, आजकाल फारच त्रासदायक वागायला लागलेत.
त्यांच्या लहरीपणाला काही मर्यादाच नाही. काहीतरी उपाय करा आता. हे बघा, तो देव आहे माझा. तो जसा आहे तसा मला प्रिय आहे. स्वामींना पाहून मला श्रीकृष्णाची आठवण होती. तो गवळ्यांच्या मुलांच्या गराड्यात बसून अंगत पंगत करत असे, तेव्हा असंच दिसत असेल नाही? कृष्ण काय, राम काय, विठ्ठल काय, मनात येईल त्या देवाच्या पंक्तीला नेऊन बसवतात त्या गोसावड्याला. शास्त्री बुवा, स्वामींच्या बाबतीत चिटकाऱ्याने असं का बोलता तुम्ही? आज प्रथमच स्वामींना पाहतोय मी. अहो, त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आहे. तेच सांगताय ना. अहो, कसलं आलं डोंबलाचं तेज? ध्यान पाहिलं का त्याचं? अंगभर कपडे घालायची शुद्ध नाही, एवढंच चिटोरा लावून फिरत असतो तो स्वामी गावभर. कसली सभ्यता नाही, कसली प्रगल्भता नाही, कसलं ज्ञान नाही. डोक्यावर परिणाम झालेला ठार वेडा आहे तो वेडा. आणि तुम्ही लोकांनी त्याला देवपदाला नेऊन पोचवलाय. छे 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 छे, अगदी डोकं काम करेन असं झालंय. अरे अरे, एवढे कसे रे बाहेर गेलात तुम्ही? शास्त्री बुवा, गावाच्या वेशीवर घोलप स्वामी आलेत. काय? घोलप स्वामी? होय. अगदी वेळेत आले. बहुधा मी धावा केलेला ऐकला असावा त्यांनी. चला वामन बुवा, चला. कुठे? सिद्ध पुरुष कसा असतो तो बघायचा आहे ना. चला, मी दाखवतो तुम्हाला. चला. घोलप स्वामींचा! घोलप स्वामींचा! घोलप स्वामींचा! एक काम कर, एक मुठभर माती घेऊन या. काय हो, काय झालं? आमचा हा चमत्कार बघून तुम्ही नमस्कार नाही केलात? नाही करणार, कारण तुमच्या या चमत्कारांचं मला काहीच अप्रूप वाटत नाहीये. कारण हे असे क्षुल्लक चमत्कार आमचे गुरु रोजच करत असतात. रोज करतात? त्यात नवीन काय? कोण आहे तुझा गुरु? स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तो भिक्कारला दीड दाबडीचा स्वामी. अरे तो तुझा गुरु आहे? अरे त्याला काय कळतं काय? अरे आमच्यासारखा चमत्कार दाखवण्याची त्याच्यापाशी कुवत तरी आहे का? एक चमत्कार करून दाखवा त्याने. अरे ज्याला स्वतःला परिधान करण्यासाठी एक कपडा मिळवता येत नाही, तो तुमचं काय भलं करणार? हे बघ, त्यापेक्षा आमचं शिष्यत्व पत्कर. आम्ही ज्याला हात लावतो त्याचं सोनं करतो. तुझ्याही आयुष्याचं सोनं करू. बघ बघ आमची श्रीमंती. अरे वैभवात लोळशील, वैभवात. तुमचं सोनं राहू द्या तुमच्याकडेच. माझ्याजवळ स्वामींसारखा परीस असताना सोन्याची काय मातब्बरी? वेडा रे वेडा.
आणि त्या स्वामीने तुम्हालाही वेड्या बनवलाय. अरे पाखंडी आहे तो, पाखंडी. त्यानं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे, पट्टी. अरे त्याला म्हणाव माझ्यासारखा एक तरी चमत्कार करून दाखव. हे बघा, विनाकारण स्वामींबद्दल वाटेल ते बोलू नका. त्यांच्या सामर्थ्याला आव्हान देऊ नका. माझे स्वामी कसे आहेत याची पावती तुमच्याकडून घ्यायची गरज नाहीये. अहो, बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही. तेव्हा वेळीच सावध व्हा. बेडूक बेडूक म्हणतोस आम्हाला, आमचा अपमान करतोस. मग तुम्ही स्वामींबद्दल जे अपशब्द काढले तो त्यांचा सन्मान केलात का? अरे तो त्याच लायकीचा आहे. घोलप आमच्या स्वामींच्या पायाशी उभं राहायलाही योग्यता लागते. ती आधी कमवा. योग्यता? माझी योग्यता करतोस? स्वामी स्वामी तुम्ही तर रागा करून घेऊ नका. अहो, नादान आहे तो. नादान मी नाही, तुम्ही आहात. तुम्ही अजून आमच्या स्वामींना ओळखू शकला नाहीयेत. बघितलं ही तुमची सिद्धी आणि हे तुमचे साधू पुरुष. अहो, हिंसा करण्यापर्यंत मजल गेली त्यांची. त्यांच्या चरणावर सगळ्या विद्या नतमस्तक होतात, सगळ्या सिद्धी शरण येतात, नामशेष होतात. अरे जा रे जा. आलाय त्या गोसाड्याचे गुणगान गाणारा. आम्ही त्या गोसाड्याला शरण जाऊ? कदापि शक्य नाही ते. तू आत्ताच्या आता इथून चालता हो. घोलप स्वामींचा राग भयंकर आहे. एका क्षणार्धात तुला जळून भस्म करतील. जा, चालता हो इथून. ठीक आहे, जातो मी. पण माझे गुरु येतील तुमची परीक्षा घ्यायला. सोळ्या, कंटाळलास का रे आम्हाला? तसं असेल तर स्पष्टपणे सांग. उगाच आमच्या पायी तुझी ओढाताण नको. आम्ही आमची काही दुसरी व्यवस्था करू. असं का बोलता स्वामी? काळजाला घरं पडतायत माझ्या. मी तुम्हाला कंटाळणं कालत्रयी तरी शक्य आहे का स्वामी? हृदय कधी श्वासांना कंटाळतं का हो? तुम्ही असेच सदैव आमच्या हृदयातच राहा. आम्हाला सोडून जाण्याचा विचारही करू नका. अहो, तुम्ही आहात म्हणूनच तरी या जगण्याला अर्थ आहे. ओम ह्रीं ओम ह्रीं ओम ह्रीं ओम ह्रीं. महाराज, बोला शास्त्री बुवा. अहो, हे दगड मोठ्या कष्टाने मी घेऊन आलोय. त्याचं सोनं करा आणि आमच्या श्रमाचं चीज करा. शास्त्री बुवा, तुम्ही कोण समजता कोण आम्हाला? आमची सिद्धी फक्त आम्ही आमच्या करताच वापरतो, कोण आयडिया घेण्यासाठी नाही. अहो, म्हणजे काय? आम्ही तुमचे शिष्य आहोत. अहो, एवढा घसा खरवडून तुमचं गुणगान करत असतो. अहो, तुमच्या सिद्धीचा आम्हाला कृपा प्रसाद लाभू द्या जरा. ठीक आहे, करून देऊ आम्ही या दगडांचा सोदा. पण यातले अर्धे दगड आम्ही घेऊ. म्हणजे मेहनत आम्ही करायची आणि त्यातही तुमचा अर्धा हिस्सा. शास्त्री बुवा, चालेल महाराज, चालेल. सोळ्या, अरे आम्ही तुझ्या हृदयात आहोत असं म्हणतोस ना? मग तू आमच्यापासून दूर गेलास तरी तुला काही त्रास होणार नाही, बरोबर? स्वामी, म्हणजे समजलो नाही मी. सांगतो चोळ्या, तू आता तुझं कार्य करायला हवं. गावोगाव फिरायला हवंस. आमचा उपदेश काना कोपऱ्यात पोचवायला हवास. उत्तम शिष्य घडवू शकतोस. तुझं समर्पण तू इतरांना व्यवस्थित शिकवू शकतोस. तुझ्यासारखंच तू इतरांना भगवंताच्या चरणी समर्पित व्हायला शिकवतोस. अरे त्या वामनाला तूच दीक्षा दिलीस ना, त्याला तूच शिकवलंस. तो वामन
खूप चांगला माणूस आहे. आमच्यासाठी खूप सोसलंय त्यांनी. त्याला म्हणाव, भिवू नकोस, आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. अहो महाराज, हे काय झालं? अहो दगडाचे तुम्ही सोनं करणार होतात ना, अहो मग त्याचा कोळसा कसा झाला? असं कसं झालं? माझ्या विद्येने मला पहिल्यांदा तसा दगा दिलाय. आलं लक्षात? तुमचा तो स्वामींचा शिष्य आला होता ना, त्याच्यामुळे झालाय सगळा. मी सोडणार नाही त्या स्वामीला आणि त्याच्या त्या शिष्याला. कुठे राहतो, कुठे तो, कुठे असतो तो? माझी विद्या त्याने पळवून दिली आहे. माझी विद्या त्याने पळवून दिली आहे. कुठे आहे तो? अहो तो अक्कलकोटचा नाहीच, आजच आलाय अक्कलकोटात. अहो तो चोळप्पा घेऊन आलाय त्याला, इथल्या धर्मशाळेत उतरलाय तो. स्वामी तुम्ही धन्य आहात. हो स्वामी, धन्य आहात. आम्ही निद्रेत असतो तेव्हा तुम्ही जागत असता, सदोदित आमची पाठराखण करतात. स्वामी, स्वामी किती काळजी व्हाल आमची. स्वामी किती काळजी व्हाल.
एवढा घाट घातला मी पारायणाचा आणि नेमका उद्यापनाच्या वेळेला या स्वामीने त्याच्यात खोडा घालावा ना. कसं मिळायचं पुण्य पारायणाचं? का ग कशाला रडतेस? देव भेटला नाही? भेटला नाही आणि भेटणारही नाही. तुम्ही या घरात असेपर्यंत ते शक्यच होणार नाहीये. अगं मी असताना तुला देव भेटला नाही म्हणजे यापुढे भेटण्याची सुतराम शक्यता नाही. स्वामी, अरे चोळ्या, तुला जे समजतं ते हिला का समजत नाही रे? जरा समजावून सांग ना हिला आम्ही कोण आहोत ते. ओळख म्हणावं आम्हाला. तुम्हाला ओळखण्याची नजर तुम्हीच आम्हाला दिली आहे, तशीच यांना सुद्धा द्या, तरच यांना तुम्हाला ओळखता येईल. चोळ्या, अरे उलट आम्हालाच कोड्यात टाकतोस काय रे? अरे आम्हाला ओळखण्याची नजर म्हणजे काय चढे फुटाणे वाटले काय तुला? सगळ्यांना वाटत फिरायला? ही नजर मिळणं एवढं सोपं नाही. अरे ही नजर पूर्वपुण्यही मिळते किंवा स्वतःच्या सत्कर्मानी मिळवावी लागते. असो, हिला नाही कळायचं ते. काय रे चोळ्या, तू आम्हाला ओळखलंस तेव्हा आम्ही काय तुला चमत्कार करून दाखवला होता? नाही ना? अरे चमत्काराने काय कोणाचंही डोळे उघडतात, पण अंतरीची खून पटण्याची जी दृष्टी असते ती सगळ्यांकडेच नसते. वामनराव, क्षमा करा मला, क्षमा करा. मी तुमच्या गुरूंची निंदा केली, त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोललो. मला माझ्या सिद्धींचा अहंकार झाला होता, पण आता हा अहंकार पूर्णपणे नष्ट झालाय. आजपर्यंत मी जे काही केलं त्याचा पश्चाताप होतोय मला वामनराव. आणि हा धडा मला तुमच्या गुरूंनीच दिलाय बरं का. काल रात्री मला त्याचं प्रत्यंतर आलं. कालच्या अनुभवानंतर मी खाडखन जागा झालो. माझ्या शरीर मनाचा तोलच ढळल्यासारखं झालं होतं. मी माझा असं उरलोच नव्हतो. कोणीतरी दुसरंच नियंत्रित करत होतं माझ्या शरीर आणि मनाला. आणि तोच क्षण होता साक्षात्काराचा. होय वामनराव, तुमचे गुरु महान आहेत, त्यांचा महिमा अपरंपार आहे. मला त्यांना शरण जायचंय. मला त्यांची माफी मागायची वामनराव. वेळ लागलाय तुम्हाला. अहो दगड अंगावर पडला होता ना, मग डोक्यावर पडल्यासारखे का वागताय? अहो तुमचा तोल जाऊन तुमच्या अंगावर दगड पडला ना. त्यात त्या स्वामींच्या मोठेपणाचा त्यांनी प्रत्यंतर देण्याचा प्रश्न येतोच कुठे? शास्त्री बुवा, तुमच्या मनातला हा संदेह पूर्णपणे काढून टाका. स्वामीजींकडे निश्चितच अलौकिक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं प्रत्यंतर मला आलं आहे. आणि शास्त्री बुवा, काल तुम्ही सुद्धा होतातच की साक्षीला. काल माझी कुठलीही शक्ती, कुठलीही सिद्धी काम करत नव्हती. काल दगडाचं सोनं न होता त्याचे कोळसे झाले, पाहिलेत ना तुम्ही. आणि यातूनच स्वामींना माझ्या या सगळ्या सिद्धी किती फोल आहेत हे दाखवून द्यायचं होतं. स्वामींनी माझं गर्वहरणच केलं. सत्यानाश. वामनराव, मला त्वरित स्वामींकडे घेऊन चला. मला त्यांची क्षमा मागायची. मला त्वरित घेऊन चला त्यांच्याकडे. ठीक आहे, चला.
काका काय झालं? काय शोधतेस? अगं आई, मी डाळ तांदूळ जरा भांड्यात वेगळे काढून ठेवले होते आणि अडचणीला उपयोगी पडतील म्हणून. पण आता बघते तर कुठे सापडतच नाहीयेत. कुठे ठेवलेत काय कोणाच ठाऊक. का असतील इथेच कुठेतरी ठेवले असतील की डाव्या उजव्या हाताने. नीट बघ जरा. त्यात बघ बाय का. झालं सगळं बघून. अगं मग त्यांना काय पाय फुटलेत का? मी स्वामींबरोबर जरा बाहेर चाललोय, थोडा उशीर होईल यायला. आणि हे काय? ही काय भांड्यांची रास लावून ठेवली? काय भांड्यांची मोजदात करताय की काय? नाही हो, मी डाळ तांदूळ शोधतेय. म्हणजे? अहो, मी अडीअडचणीसाठी डाळ तांदूळ बाजूला काढून ठेवले होते की उपयोगाला येतील म्हणून. पण आता काही केलं सापडतच नाहीयेत. एक तर आधीच घरात पुरेसं अन्नधान्य नाहीये, आता आहे तेही सापडत नाही. अगं ए, तुझा नवरा असा न बोलता गुपचूप निघून गेला याचा अर्थ कळतोय का तुला? मी तुला सांगते हे नक्कीच काहीतरी याच्यात गोम आहे. तुला सांगू, मला वाटतं ह्या स्वामींनीच काहीतरी घोळ करून ठेवलेला आहे. तू अशी गप्प नको बसूस हो. चांगला पिच्छा पुरवते स्वामीचा. सावकाश सावकाश. हळू. स्वामी, अहो हे काय करताय? अन्न जनावरांना काय खायला घालताय? छे 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 छे, आता हद्द झाली बाबा तुझ्या स्वामींपुढे. त्यांच्या लहरीपणाचं काय करायचं कळेना झालंय मला. ओ स्वामी, का छळताय आम्हाला एवढे? काय अशी बेंबीच्या देठापासून कशाला कोकलतेस? पारायण करतेस ना? त्याच्यापेक्षा या गाईला खायला घाल. हा, अगं 33 कोटी देव असतात तिच्या पोटात. तिला खाऊ घातलंस ना तर आशीर्वाद देईल तुला. स्वामी, हे पुण्य वगैरे सगळं ठीक आहे. अहो, पण घरात खायला अन्न नसताना घरातल्या लोकांना काय हे पुण्य आणि आशीर्वाद खायला घालायचं का? हे अन्न आम्ही आमच्या करता जपून ठेवतो, जनावरांकरता नाही. बरं, असं नाही की जनावरांना उपाशी ठेवतो किंवा भुकेला ठेवतो. त्यांना सुद्धा चारा खायला घालतोच की. बरं, आता असं हे घरातलं बेगमीचं अन्नधान्य सुद्धा जर तुम्ही जनावरांना खायला घालायला लागलात तर आम्ही काय खायचं? तुम्हाला काय खायला घालायचं? का आम्हाला असं उपाशी मरताना बघूनच तुम्हाला आनंद होणार आहे? अहो, आता तुम्ही तरी काहीतरी सांगा ना स्वामींना. ए गो माते, आणखी लागलं तर घे घे. चोळ्या, चल आपल्याला रामाच्या मंदिरात जायचंय. चल निघ, चल निघूया. चल 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 चल. आज आपण इथे अचानक कशासाठी आलो? येणार आहे एक जण भेटायला. स्वामी स्वामी सॉरी, मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. काय रे, माजला होतास ना? मग आता आमचे पाय कशाला धरतोयस? अरे आम्ही कोण तुला क्षमा करणार? आम्हाला काय कळतंय? काय चूक झाली स्वामी, चूक झाली, चुकलं माझं.
स्वामी गर्वाने उद्मत्त झालो होतो मी. अंधकाराने अंध केलं होतं मला स्वामी. पण मला आता माझी चूक कळली स्वामी. मी शरण आलोय तुम्हाला स्वामी, शरण आलोय. मला माफ करा, माफ करा. काय रे, पण इतका माजला होतास कशानी? स्वतःच्या सिद्धीच्या गमजा करत होतास ना? स्वतःच्या सिद्धीवर फार विश्वास होता तुझा. हात लावशील त्याचं सोनं होत होत. आता काल दगड, काल डोक्यात, मग सोनं होत आहे का? बघ बघ, सोनं होत आहे का बघ. अरे दगडाचं सोनं करता करता स्वतःच्या हृदयाचा मात्र दगड बनवून ठेवलास. आम्हाला आव्हान देत होतास. इधर क्या देखता है? इधर क्या देखता है? देखो 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 क्या होता है. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. अब ऊपर देखो, देखो आसमान में. देखो जमीन पर. स्वामी आम्ही धन्य झालो. याची देही याची डोळा असा चमत्कार पाहायला मिळाला. स्वामी आयुष्याचं सार्थक झालं. स्वामी सार्थक झालं. वामन, अरे भगवंत भक्ताच्या भावाचा भुकेला असतो. आम्ही तुझ्या भोळ्या भक्तीवर खुश झालो. अरे समोर प्रलोभनांचे मोहाचे वारे वाहत असताना तू त्याबरोबर वाहवत नाही गेलास, तटस्थ राहिलास. गुरुवरची तुझी निष्ठा अढळ राहिली. तुझ्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास. मग आम्ही एवढंही करायचं नाही तुझ्यासाठी? आणि घोलप, स्वतःच्या शक्तीचा माणसाने कधीही गर्व करू नये. आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता कर. आपली शक्ती, आपलं सामर्थ्य याचा स्वतःच्या लाभासाठी नाही, तर लोकांना धर्मप्रवृत्त करण्यासाठी कर. लोकांना आपल्या मनुष्य धर्माची जाणीव करून दे. ब्रह्म हेच अंतिम सत्य. बाकी सगळं बुडबुड्यासारखं क्षणभंगूर याची जाणीव करून दे. स्वतःच्या जगण्याचं सार्थक कर. स्वतःच्या जन्माचं प्रयोजन लक्षात घे. स्वामी, स्वामी तुम्ही थोर आहात.
माझ्यासारख्या एका क्षुद्र निंदकाचाही तुम्ही उद्धार केलात स्वामी. मला वाटणीवर आणलं स्वामी. स्वामी आता यापुढे माझ्यासाठी काय आज्ञा आहे? स्वामी अब हमारे माहूरगढ़ में जाकर मजे में चुप बैठो. नाही नाही स्वामी नाही. मी तुमचे चरण सोडून नाही जाणार. मला तुमच्या चरणापाशी राहू दे. मला दूर नका करू स्वामी. मला दूर नका करू तुमच्यापासून. अरे वेड्या, आम्ही तुला आमच्यापासून दूर कुठे पाठवतो? कळलं मला स्वामी, कळलं. माहूरला आदी मायेच्या रूपात तुम्हीच आहात. माऊली माऊली. स्वामी समर्थ. येऊ नकोस. समर्थ महाराज मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी एक विचारू? बाळप्पा कुठं दिसत नाही. अरे तुला बाळप्पाची उचकी का लागली? तुला एकट्याने पाय चेपावे लागतात म्हणून? नाही नाही तसं नाही स्वामी. आपली सेवा करण्यात तर आनंदच आहे मला. तो गेलाय यात्रेला. आम्हीच पाठवलंय त्याला काही भाविकांबरोबर. आता इथली सगळी कामं तुला एकट्याला करायची आहेत. असं का अगोदर जा आणि एक नोंदवही घेऊन ये. नोंदवही? आम्हाला काही हिशेब मांडून ठेवायचे. कसले हिशेब? नाही म्हणजे त्यामागचं प्रयोजन कळलं नाही म्हणून कुतूहलापोटी विचारलं. घाबरू नकोस. आम्ही तुझ्याकडे पैशाचे हिशोब मागत नाही आहोत. आम्हाला काही पापपुण्याचे हिशेब लिहून ठेवायचे. काही माणसं चुका करतात, पाप करतात आणि त्याचा त्रास भोगावा लागतो आमच्या बिचाऱ्या गरीब भोळ्या भाबड्या भक्तांना. अशाच काही पापी माणसांच्या पापांचे हिशेब मांडून ठेवायचे आम्हाला, जेणेकरून आमचे भक्त सुखात राहतील, सुखाने यात्रा करू शकतील. कोण आहेत हे असे भक्त? जी सुनते हो, राम जी की कृपा से हम 4 धाम की यात्रा पे जा तो रहे हैं, लेकिन अब ये क्या लीला? अगं 4 धामला जायचं म्हणून तू कधीपासून गोकत होतीस आणि आपल्याला आता जायला मिळतं तर खुश असायला हवीस. श्रीरामानं आपल्याला 4 धामाला जायची आपली इच्छा पूर्ण होते. आपल्याला यात्रेला जायला मिळतंय. अब इसमें तुम्हारा ये लेकिन कहां से आ गया? आप मेरी पूरी बात तो सुनिए. बीच में बात काटने की बहुत बुरी आदत है आपकी. अच्छा बोल. हम यात्रा पे निकल तो जाएंगे, लेकिन हमारे घर का कीमती सामान, उसका क्या करेंगे हम? ये सारे गहने पैसे इन्हें कहाँ रख कर जाएंगे? आजकल बहुत चोरियां हो रही है, घर पर रख भी नहीं सकते. बिल्कुल ठीक कह रही हो लीला. आजकाल आपल्या मोहोळ सारख्या छोट्याशा गावातही भरपूर चोऱ्या होऊ लागल्या. अगं माझं अख्खं लहानपण या गावात केलं ग. लहानाचा मोठा देखील इथेच झाला. असा मूळचा मी बनारसचा, पण आता इथलाच होऊन गेलोय. लीला इतके वर्ष मी इथे राहतोय पण इथे कधीच चोरीची धास्ती नव्हती. आणि आता जे काय होऊ लागलंय ते फक्त आत्ताच. हाँ, लेकिन इसका उपाय तो बताइए. है ना, राम. राम मतलब? राम जोशी बहुत बड़ी आसामी. अगं खूप मोठे प्रतिष्ठित आणि श्रीमंत गृहस्थ आहेत ते गावात, आणि त्यांना गावात खूप मानही आहे. माझ्या ओळखीचे पण आहेत. आपण असं करू की आपण यात्रेला जाताना आपली सगळी जमापुंजी आपण त्यांच्याकडे ठेवून जाऊ, आणि परत आलो की मग आपण त्यांच्याकडनं परत घेऊ. आपली सगळी जमापुंजी त्यांच्याकडे राहिली म्हणजे कसं कुठल्याच प्रकारचा धोका नाही का.
बहुत बड़े आदमी है ना, लेकिन इस मामले में बड़प्पन नहीं, विश्वास का होना बहुत जरूरी है। क्या हम उन पर विश्वास कर सकते हैं? बिल्कुल, आंखें मूंदकर भी उन पर विश्वास किया जा सकता है। चल मग आपले सगळ्या चीज वस्तू आणि पैसे पोटलीत बांधायला घे. जी. शेठ, या गोपालराव, आज अगदी सोडे ना. या या. शेठ, एक काम होतं आपल्याकडे. हो, आधी बसून तर घ्या. हा, बोला आता. काय काम काढलं? शेठ, मी आणि माझी बायको आम्ही चारधामच्या यात्रेला निघालोय आणि येता येता आमच्या गावाला म्हणजे बनारसला जाऊन यायचा विचार आहे. अरे वा, म्हणजे बराच मोठा पल्ला आहे. तर बरेच दिवस तुम्ही इथे नसणार, तर बराच काळ तुमचा प्रवासात जाणार. हो, चारधाम यात्रा खूप कठीण असते म्हणे. जरा जपून जा, जपून या. हा, काळजी घ्या. होय, ते तर झालंच की. आमची काळजी घ्यायला आमच्यावर प्रभू रामचंद्र आहेतच. पण आमच्याकडची चीज वस्तू, पैसा पडका, दागदागिने आमच्या आयुष्यभराची पुंजी येतं. याचं काय करावं फार मोठा प्रश्न पडलाय हो. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे की इतके दिवस हे सगळं इथे घरी ठेवून जाणं म्हणजे सुरक्षित नाहीये. खरंय तुमचं म्हणणं. दिवस काही बरे नाही. म्हणजे आमची जर का जमापुंजी तुम्ही तुमच्याकडे ठेवली असती तर. इतकी मोठी जोखीम तुम्ही आमच्याकडे सोपवताय? तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीकडे आमची जमापुंजी असली म्हणजे कसं डोक्यावरचं ओझं कमी होईल. तुमची जर का मदत झाली असती तर. गोपाळराव, लोकांच्या उपयोगी पडणं हा तर धर्मच आमचा. बरं, तुमची ही धनदौलत माझ्याकडे सोपून जा. काही लिहून देऊ का तुम्हाला? म्हणजे काही कागद वगैरे? अहो, कशाला लाजवताय आम्हाला? अहो, तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या माणसाकडनं लिहून गेला काय वेळ लागले भाई? रामचंद्रानंतर आमचा तुमच्यावरतीच विश्वास आहे. धन्यवाद. बरं, नमस्कार. नमस्कार. ये आपने क्या किया? क्या किया? बिना किसी लिखा पढ़ी के सारा जेवर उनको सौंप दिया. वहां पर कोई गवाह भी नहीं था. इतना भोलापन बिल्कुल ठीक नहीं है. कल कुछ ऊंच नीच हो गई तो? तुम भी नलीला, तुम्हें भी नहीं एक खराब आदत है बेवजह शक करने की. अच्छा, तो इसलिए तुम मुझे बार बार घूर के देख रहे हो? फालतू का शक. मैं सावधानी बरत रही थी. ये सब दुनियादारी की बातें होती और इन्हें करना ही पड़ता. हाँ, ये सब बातें, लेकिन अभी क्यों? और वो भी सेठ जी के लिए. किती मोठे आणि किती सज्जन गृहस्थ असते. तू त्यांचं ते इतकं मोठं घर पाहिलंस ना? अगं, लक्ष्मी पाणी भरते त्यांच्या घरी. आणि आपली एवढी सगळी जमापुंजी त्यांच्यासाठी तर अस्पटा समान आहे का? आपल्याला कसली भीती आली त्यांच्याकडून? स्वतःहून लिहून देतो असं म्हणत होते, पाहिलंस ना तू? हाँ, वही सही. अच्छा, तो क्या सही और क्या गलत इसकी पहचान मुझे नहीं है, ऐसा कहना चाहते हो तू? अगं, त्यांना जर का आपल्याला फसवायचं असतंच तर त्यांनी लिखापडीची गोष्ट केली कशाला असती? हे बघ, तू जास्त विचार करू नको. आपण आता यात्रेला निघालो ना? यात्रेला जाताना आपण नेहमी चांगले विचार करा, शुभ शुभ बोल. त्या ईश्वरालाच आपली काळजी. सगळं नीट कर. चल. लीला,
भगवान का दर्शन लेके मन बड़ा प्रसन्न हो गया आणि दर्शन पण फार सुंदर झालं नाही. बघता बघता आपली चारधामची यात्रा कधी पूर्ण झाली कळलं देखील नाही. प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेमुळे फार सुखरूप पार पडली अपनी यात्रा. आपने एक बात महसूस की? कौन सी बात? हम लोग रोज इतना पैदल चले, सफर भी कितना मुश्किल था, लेकिन सब कुछ कितना आसानी से हो गया, थकावट भी नहीं हुई, और सबसे बड़ी बात तो ये है कि मन को बहुत सुकून मिला. बस सब राम जी की कृपा. अब आगे क्या सोचा है? बस आज यहीं पे रुकेंगे. इथेच जवळ एक धर्मशाळा आहे, आपण तिथेच मुक्काम करू आणि मग उद्या बनारसला जायला निघू. ठीक है? मैं तो कहती हूँ कि हम लोग सीधा घर पे ही चलते हैं. अच्छा, घर की बहुत याद आ रही है. क्यों नहीं आएगी? घर से निकले हुए पूरा एक अरसा हो गया. हाँ हाँ, तुम औरतों की जान तो बस घर में अटकी होती है. ठीक, तो फिर कल हम सीधा घर पर ही जाएंगे. गोपाळा, अरे परमेश्वराला साथ घालण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगायला नको का? अरे कुणावरही विश्वास टाकताना एवढं बेफिकीर राहावं, तेही आपल्या मौल्यवान वस्तूंच्या संदर्भात. कुणाही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो त्यावेळी त्या व्यक्तीला पारखून घेणं आवश्यक असतं. अरे आपण आपली जमापुंजी एखाद्याच्या हवाली करतो त्यावेळी असं बेसावध राहायचं नसतं रे. अशा व्यवहाराचे काही पुरावे आपल्यापाशी नकोत. कुणाचीही भक्ती आणि व्यवहार आंधळेपणाने करू नये, कारण सत्य उघडकीस येतं त्यावेळी त्याच्या प्रकाशात आपल्याला कळून चुकतं की आपण वाट चुकलो आहोत. लीला, अगं काय केलंस तू हे? आपली सगळी धनदौलत कोणाच्या हाती झोपवलीस? क्या लीला? अरे अशी अचानक उनका जागी झालीस तू? वही क्या होने का मुझे डर था. तो ये क्या बोलतेस तू? मेरे ख्वाब में एक दिव्य पुरुष आए थे, बहुत तेजस्वी थे वो. उन्होंने मुझे बताया कि हमारी पूंजी सुरक्षित नहीं है, उसका कुछ अनहोनी होने वाली है. मुझे बहुत डर लग रहा है. ऐसा कहा उन्होंने? हे श्री राम राया, तो तुझ समझता रे. हे भगवान, न जाने हम पर क्या कहर ढाने वाला है. मैंने पहले कहा, इस आदमी पर विश्वास मत करो, इसे अपना सब कुछ मत सौंपो, लेकिन आपको कुछ असर हो तो ना. अरे बाबा बस भी करो. क्या प्रवासात हेच तुंतुण गात होतीस? कशाला त्या भल्या माणसाच्या नावाने खडी फोडतेस? भला मानस? ये आप कैसे कह सकते हैं? हाँ, भला ही होगा वो. अच्छा, वो इंसान भला नहीं है ये तुम कैसे कह सकती हो? क्या कोई सबूत है तुम्हारे पास? तो आपका मतलब यही है ना कि मेरा ख्वाब गलत है? नहीं लीला, तुम्हारा ख्वाब गलत नहीं हो सकता. कुठल्या तरी महापुरुषानेच तुला येऊन सावध केला असावा. अगं चारधामाची यात्रा केली आपण, ती अशीच वाया नाही जायची. या घाटीशी पुन्हाही बांधली गेली, म्हणूनच आपल्याला सावध करण्यात आलंय. बघ, आपल्याला अजून माहिती नाहीये आपल्या पैशांचं काय झालं. आपल्याला माहितीये का? नाही ना, मग आपण कशाला कोणाला काही बोलायचं? मला फक्त एवढंच म्हणायचं की आपल्या पैशांचं काय झालंय नक्की ते आपण माहिती करून घेऊ. शेठच्या घरी खरंच दरोडा पडलाय का कोणीतरी आपलं नाव सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन गेलाय हे कळू दे. मग हवं तर तुला काय बोलायचंय ते तू बोल. चल आज जाऊ, आपण बघूया काय झालंय. शेठ आहेत का घरात? शेठ कामात आहेत आता भेट नाही व्हायची. आमचं महत्वाचं काम होतं त्यांच्याकडे. त्यांना सांगा की गोपाल आलाय. हो, तुम्ही गोपाळ. मला पाठ झालंय तुमचं नाव. आणखी किती वेळा सांगणार?
हो तुम्हाला नाही, मी म्हणतोय की गोपाल आलाय असं तुमच्या मालकांना सांगा. हे बघा गोपाळ, मालकांना मी काय सांगायचं आणि काय नाही ते तुम्ही मला शिकवू नका. तुम्ही या आता, म्हणजे जायचं. अहो मी म्हणतो फक्त तुम्ही मालकांना एवढं सांगा की. अरे काय चाललंय हे? शेठ, शेठ नमस्कार शेठ. आम्ही आमची चारधामची यात्रा पूर्ण करून आलोय आणि जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला आमची पुंजी दिली होती. आमची पुंजी आम्हाला परत मिळेल. पुंजी कधी दिली होती? अरे काय म्हणताय का तुम्ही? हे मला सांगा, तुम्ही माझ्या घरी काय करताय? कोण आहात तुम्ही? हो शेठ, मी गोपाल. गोपाल आणि की मी माझी बायको पिला. हो शेठ, असं काय करताय शेठ? बरं, पुढे इथे कशाला आला होतात? हो शेठ, तुम्ही चारधामच्या यात्रेला जायच्या आधी तुम्हाला भेटून गेलो होतो ना. मला भेटला होता आणि आमची पुंजी तुमच्याकडे घेऊन गेलो होतो आणि म्हणालो होतो की आम्ही परत आल्यानंतर तुमच्याकडनं परत घेऊ म्हणून. पुंजी माझ्याकडे दिली होती? हो शेठ. अरे काय शेमडा पोर समजला का मला? तुमची ही कहाणी एखाद्या पोरालाही पटणार नाही. अरे मी म्हणतो, कोण आहात तुम्ही? हे बघा, एका वाक्यात सांगतो, माझ्याकडे तुमची कसलीच पुंजी वगैरे नाहीये. तेव्हा आला त्या वाटेने परत जा. हो असं करू नका शेठ. हो आमचे दागदागिने, पैसा, अटका सगळं काही त्यातच होतो. हो हो तुमच्या भरोशात सोपून गेलो होतो तुमच्याकडे. हो मला आमच्याकडनं काही चुकलं असेल तर शेठ माफी मागतो, पण आमचा विश्वासघात करू नका शेठ. अरे काय सारखं पुंजी पुंजी लावलंय? एकदा सांगितलं ना तुम्हाला की मी तुम्हाला ओळखत नाही. मला माहितीये तुमच्या लवाड्या. अरे तुमच्यासारखे भुरट्याचं रोज माझ्या घरी येतात आणि असली नाटकं करतात. पैसा कमवण्याचा धंदा नुसता. हे बघा, एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडे जाऊन असले तमाशे करावेत म्हणजे अब्रू खातर तरी तो पैसा देईल अशी तुमची धारणा असते. तो हे बघा, मी तुम्हाला बदणार नाही. निघा इथून. नाही शेठ, नाही शेठ, असं वागू नका शेठ. हो शेठ, मी हात जोडतो शेठ. पण तुम्हाला मी आधीच म्हणालो होतो ना. हो श्री प्रभू रामानंतर तुम्हीच आमच्या विश्वासाचे आहात. हो तुमच्या तर नावात पण राम आहे. हो कमीत कमी त्या नावाची तरी बुज राखा. तुमच्या पाय पडतो शेठ, तुमची पुंजी आम्हाला परत द्या. ए, मला रामाच्या ठिकाणी मानतोस ना, तर ऐक माझं, इथून निघून जा. हे बघ, किती रडलास, भाकलास ना. अरे हाकलून देताना. हो शेठ. अरे धक्के मारून हाकलून देताना शेठ, म्हणजे तर ह्यांचं डोकं ठिकाणावर येईल. शेठ, शेठ असं करू नका शेठ. शेठ असं करू नका. चला शेठ, ऐकून घ्या ना शेठ. शेठ, शेठ असं करू नका शेठ. नको शेठ. हमारे साथ बहुत बड़ा धोखा हुआ इला. इंसाफ हुई हमारे साथ. अगं मी तुझं तेव्हाच ऐकायला हवं होतं. त्या जोशी सारख्या प्रतिष्ठित माणसांवरती माझा फार विश्वास होता ग. लेकिन अब इस विश्वास की कच्चियां उड़ चुकी हैं. नाम है राम और बगल में छुरी. गला काटा है उसने हमारा. अरे आपल्या सारख्या गरिबांकडनं अशा प्रकारे पैसा लुटायचा आणि समाजात त्याच श्रीमंतीच्या जोरावरती प्रतिष्ठित म्हणून मिरवायचं. अगं अशाच प्रकारचे लोक खरे चोर असतात ग. अशाच प्रकारचे. अब हम क्या करेंगे? वही करेंगे जो एक चोर के साथ किया जाता है. आपण पोलिसात जाऊन त्याच्या बाबतीत तक्रार करायची. अगं अजून दुसरा आपण करू तरी काय शकतो? वो इतने बड़े इंसान हैं, पुलिस हमारी फरियाद सुनेगी. लेकिन फिर भी हम कोशिश करते रहेंगे. बाकी
की प्रभू रामचंद्रांची इच्छा त्यांच्या मनात जे असेल तेच होईल. फौजदार साहेब, आम्हाला तक्रार नोंदवायची. बसा. तक्रार कोणाविरुद्ध? राम जोशी विरुद्ध. काय? एवढ्या सभ्य आणि प्रतिष्ठित माणसाविरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवताय? हा कसला मोठा आणि कसला प्रतिष्ठित. हा त्याचा ढोंग आहे, ढोंग. पक्का चोर माणूस आहे तो. हा चोरांपासून आम्ही आमचा पैसा अडका दागदागिने वाचवण्यासाठी त्याच्याकडे सोपवले, तर त्यांनीच आम्हाला लुपाडलं. आम्ही आमची पुंजी त्याच्याकडे सोपवून आम्ही चारधामच्या यात्रेला गेलो. तिकडनं आता परत येऊन आम्ही आमचं धन परत मागतोय, तर हा माणूस आपल्या कानावरती हात ठेवतोय आणि त्याच बाबतीत आम्हाला तक्रार नोंदवायची. ठीक आहे, मी तुमची तक्रार नोंदवून घेतोय. आज दुपारी न्यायाधीशांसमोर खटला उभा राहील. आम्ही राम जोशी यांना आरोपी म्हणून सादर करू, तेव्हा तुम्हीही न्यायालयात हजर राहा. ऑर्डर ऑर्डर. खटल्याची सुनावणी सुरू करण्यात यावी. न्यायाधीश महोदय, आजचा हा खटला गोपाल त्रिवेदी विरुद्ध राम जोशी यांच्यात आहे. हे गोपाल त्रिवेदी यांनी राम जोशी विरुद्ध फसवणुकीचा आरोप केलेला. तर गोपाल त्रिवेदी, ईश्वराला स्मरून अगदी शपथपूर्वक जे काय तुम्हाला सांगायचं असेल ते न्यायालयासमोर सांगा. मी ईश्वराला स्मरून शपथ घेऊन सांगतो की जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. न्यायाधीश महोदय, काही दिवसांपूर्वी मी आणि माझी बायको चारधामेच्या यात्रेला गेलो होतो. हे राम जोशी यांच्यावरती आमचा भरपूर विश्वास होता, म्हणून आम्ही काही लिहून देऊ का तुम्हाला? म्हणजे काही कागद वगैरे? अहो, कशाला लाजवताय आम्हाला? प्रभू रामचंद्रानंतर आमचा तुमच्यावरतीच विश्वास आहे. पुंजी माझ्याकडे दिली होती. हो शेठ, शेठ असं करू नका शेठ. आणि मग हे सगळं असं घडलं. राम जोशी, तुम्ही अगदी शपथ घ्या आणि तुमची बाजू न्यायालयासमोर मांडा. देवा शपथ, जे सांगेन ते खरंच सांगेन. राम जोशी, हे जे गोपाल त्रिवेदी जे काही म्हणताय ते खरं आहे का? न्यायाधीश महोदय, हा माणूस जे काय सांगतो ते साफ खोट आहे. हा गोपाल कोण याला मी ओळखत देखील नाही. असा का करतो तेच मला कळत नाही. हे बघा, यांनी माझ्याकडे कुठल्याच प्रकारची पुंजी दिली नाहीये. आणि तसं असेल तर त्याने पुरावा सादर करावा. गोपाल, तुमच्याकडे काही पुरावा आहे? नाही, तुम्ही यांच्याकडनं काही लिहून घेतलंय? किंवा हा प्रसंग जेव्हा घडला त्यावेळेला हजर असलेला कोणी साक्षीदार? नाही न्यायाधीश महोदय, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाहीये. त्यांच्यासारख्या मोठ्या प्रतिष्ठित माणसावरती माझा प्रचंड विश्वास होता, त्यामुळे काही मला पुराव्याची गरज वाटली नाही. आणि मला काय माहिती होतं की हा मला दगा देईल. त्याचं नाव मोठं, विलक्षण खोटं. पण गोपाल, न्यायालय बोलण्यावर नाही पुराव्यांवर विश्वास ठेवतो. न्यायालयासमोर तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात. न्यायाधीश महोदय, मला पुरावे गोळा करण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर? ठीक आहे, यासाठी तुम्हाला 1 दिवसाचा अवधी देण्यात येतो. कोर्टाचं कामकाज उद्या पुन्हा सुरू होईल. आजचं कोर्टाचं कामकाज इथेच संपलं.
ये क्या हो गया? अदालत में हम कुछ साबित नहीं कर सके। हाँ, उन्हें तो सबूत चाहिए। लेकिन कल तक का वक्त मांग के आपने बहुत अच्छा किया। पता नहीं मेरे मुंह में ये सब कहाँ से आ गए। खरंच मला कळत नाही मी असं का बोलून बसलो। पर आपने बिल्कुल सही किया। क्या हाक सही केलेला। पण जेव्हा राम जोशीच्या घरी गेलो तो अपनी पुंजी सोपवायला, तब मेरी अकल शायद खास करने गई थी। बिना किसी लिखा पढ़ी के, बिना किसी गवाह के अपना सब कुछ उसे दे बेटा। लेकिन हम लोग कल तक सबूत कैसे लेकर आएंगे? मेरी तो कुछ समझ में नहीं आया। काहीच कळत नाही की काय करावं। मी सांगतो काय करायचं ते। 2 हातात 2 झांजा घे आणि वाजवत बस। अरे गोपाल, व्यर्थ जीव आठवतोयस रे। तुम्हाला याच जन्मी काय, पण पुढच्या जन्मीही गुन्हेगार ठरू शकणार, कारण तुझ्याकडे पुरावा नाही। उद्यापर्यंत वेळ घेऊन काहीही उपयोग नाही रे। तेव्हा हा नाच सोड, गुपचूप निघून जा। नाही रामजी, मी तुम्हाला असं सोडणार नाही। तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये। अरे स्वप्न बघ, स्वप्न। प्रभू राम जी, डोळ्या जा, दूध घेऊन ये। ठीक आहे स्वामी। मी सांगतो ते लिही। मी रामलाल लिहून देतो की आणि खाली लिही कोदंड पाणी। स्वामी, कोदंड पाणी अर्थ काय आहे? डोळ्या तुला आत्ताच कळायला हवंय का? वेळ आली की सगळं उघड होईल। ऑर्डर ऑर्डर, खटल्याची सुनावणी सुरू करण्यात यावी। गोपाल, तुमच्याकडे या राम जोशींविरुद्ध काही पुरावे आहेत? कुणी साक्षीदार आहेत तुमच्याकडे? नाही, तसं नसेल तर आम्हाला आमचा निर्णय जाहीर करावा लागेल। हा तर साक्षीदार कुठून आणावा? त्यावेळी तर मीच साक्षीदार नव्हता। प्रभू रामराया, आता तूच मला वाचव या संकटातून। राम जी, आप ही कुछ कीजिए। अब आपका ही सहारा है। गवाह बनकर आप ही हमें बचाइए। गोपाल, कुणी आहेत का साक्षीदार? बोला ना। गवाह है। उनका नाम है कोदंड पाणी। कोदंड पाणी हाजिर हो। तर आपण कोदंडपाणी? होय, मी कोदंडपाणी। तुम्ही ईश्वराची शपथ घेऊन सांगा
जे काही सांगाल ते खरं सांगा. ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बोला कोदंडपाणी, तुम्ही या दोघांना ओळखता? होय, मी या दोघांना ओळख नव्हे, चांगलाच ओळखून आहे. हा राम जोशी, हा गोपाल त्रिवेदी. या दोघांमध्ये काही व्यवहार झाला होता? होय, या दोघांमध्ये व्यवहार झाला होता. गोपाल त्रिवेदीने आपली पुंजी राम जोशी याचकडे सोपवली होती. त्यावेळी मी हजर होतो. त्या पुंजीची नोंद राम जोशींनी एका नोंदवहीत केलेली आहे. राम जवळच्या दुसऱ्या नोंदवहीत यात्रेकरूंच्या पुंजीची नोंद आहे. समाजात सभ्य आणि प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या राम जोशींचं खरं स्वरूप आज न्यायालयासमोर उघडं झालं. राम जोशी, तुम्ही गोपालची फसवणूक केली हे आता सिद्ध झालं. म्हणून तुम्ही गोपालची पुंजी परत करावी. आणि एवढंच नाही तर या अपराधाबद्दल तुम्हाला 1 वर्ष कारावास आणि ₹100 दंड अशी शिक्षा ठोठावण्यात येत आहे. न्यायालयाचं आजचं कामकाज आता संपलेलं आहे. बाबा बाबा थांबा. बाबा 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 कोण आहात आपण? आणि अचानक साक्षी म्हणून तुम्ही तिथे कसे आला? आणि काय कर लीला, तू ह्यांचं नाव कोदंडपाणी म्हणून कसं घेतलंस? मुझे अचानक ही सूझा था. क्यों ये मुझे नहीं पता. शायद प्रभु राम की कोई लीला हो. आपण अचानक हे नाव धारण करून कसे आलात? आपण कोण आहात बाबा? अक्कलकोटास जा, तुला सगळ्याचा उलगडा होईल. ये तो वही महात्मा जी है जिन्होंने मुझे सपने में आगाह किया था. महाराज कोण आहात आपण? हे तर साक्षात दत्तगुरूंचे अवतार स्वामी समर्थ. पण आपण कोण आहात?
माझं नाव गोपाल त्रिवेदी आणि ही माझी पत्नी लीला. स्वामी, तुम्ही माझ्या पत्नीच्या स्वप्नातून तिला दृष्टांत दिलात आणि काल न्यायालयातही सुद्धा एका व्यक्तीने येऊन माझ्या बाजूने साक्ष दिली. तो व्यक्ती कोण होता ते मला माहित पण नाही, पण त्याने एवढं मात्र सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला जा, तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी जर का या सगळ्या गोष्टींचा आकडा केला तर बघ आमच्याकडे काही उलगडा होतोय का? म्हणजे आपणच आम्हाला वाचवलं. मी एक विचारू? अलबत विचार. आम्ही इथे जवळच मोहळ नावाच्या एका गावात होतो, पण आपल्याबद्दल कधी ऐकलं नाही, आपल्याला कधी पाहिलं नाही, आपलं कधी नाव सुद्धा घेतलं नाही, तुमची भक्ती सुद्धा केली नाही. तरी तुम्ही आमच्या संकट समयी तुमच्यासाठी धावून कसे आलात? हे कसं झालं? अरे तू आमचे नाही पण प्रभू रामचंद्रांचे स्मरण सारखा करत होतास ना. आम्ही प्रभू रामचंद्राचेच अंश आहोत, म्हणजे कळत नकळत तू आमचं स्मरण करत होतास. भगवंत आणि भक्ताला प्रचिती देणारी शक्ती ही एकच असते, फक्त ती वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसतात. आपण वेगवेगळ्या रूपात त्यांची आराधना करतो आणि मग परमेश्वरही या न त्या रूपात भक्तास येऊन मदत करतो. अरे तुम्ही भक्त ज्यावेळी आमच्यावर विश्वास ठेवून तीर्थयात्रेला जाता, आपल्या प्रपंचाची, आपल्या संपत्तीची सगळी जबाबदारी विश्वासाने तो भगवंतावर ठेवतो आणि मग जेव्हा तुम्ही अडचणीत येता त्यावेळी तो तुम्हाला मदत करण्यास धावून येतो. अरे आम्हीच आहोत श्री स्वामी समर्थ, आम्हीच आहोत श्री प्रभू रामचंद्र. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ईश्वरी शक्ती एकच आहे, केवळ त्याची रूप आणि नावं भिन्न भिन्न आहे. कोणत्याही देवाची आराधना केली तरी अखेर ती त्या एकाच शक्तीपर्यंत पोहोचत असते.